मला माझा श्वास माझ्या विठ्ठलानेच दिलाय. मला कोणत्या गोष्टीची गरज लागणार असेल तर मागायच्या आधी तुम्हाला भरभरून दान देतो. मग विश्वास ठेवण्याचा विषयच येत नाही. वा, एवढा दृढ विश्वास. मग तर तुला घाबरण्याची काहीच गरज नाहीये सावली. तुझा विठ्ठल तुला नक्कीच वाट दाखवेल. हो वहिनी. वहिनी, तुम्ही आता जा, नाही तर तुम्हाला माझ्याशी कोणी बोलताना बघितलं ना, उगाच माझ्यामुळे तुम्हालाही ओरडा खावा लागला. सावली, तू नको काळजी करू, मी बघून घेईन ते. आणि आपल्या माणसांसाठी एवढं तर नक्कीच सहन करू शकते ना. काय झालं? तुम्ही मला आपलं म्हणालात. वेडी, फक्त म्हणाले नाही, मानलंय सुद्धा. बरं, तुला ऐश्वर्या दिसली होती का इथे? आली होती ती? नाही, पण तुम्हाला झोपण्यापूर्वी दूध घ्यायची सवय आहे ना, म्हणून विचारताय ना. एक काम करते, मी बनवते की. अगं नको, ते काही साधं सुद्धा दूध नाहीये. त्यात काहीतरी औषधं घालते ती. बहिणी, काळजी करू नका. तुम्हाला माहितीये, आमच्या गावाकडे पण लई इलाज आहेत. म्हणजे शतावरी, गोक्षुरा, अश्वगंधा असे. हो, हेच सगळं घालत असेल ती. माझी खूप काळजी घेते का ती. तुम्ही आहातच तशा. चल ग. बरं, मी एक काम करते, मी ना तुमच्यासाठी अश्वगंधा उगाळून पावडर बनवते. नको मी बनवते बहिणी, थांबा. काय सुरू आहे इकडे? ते मी वहिनींसाठी दूध बनवून देत होते. हो, तुला काय सांगितलेलं? 4 दिवस पाहुण्यांसारखा राहायचं आणि निघून जायचं. घर ताब्यात घेण्याचा प्रयत्न करू नकोस. आणि तुला कोणी सांगितलं दूध बनवायला? अमृता बहिणी, तुझी काळजी घ्यायला मी आहे ना. तुला दूध फक्त मीच देणार. वैद्य काय बोललेले विसरलीस? आणि इकडे नेक्स्ट टाइम स्वतःच्या कामाशी काम ठेवायचं, कळलं? मूर्ख. एक महेंदळे आडनाव तिच्या पुढे लागलंय आणि त्यामुळे तिचं नशीब आणि तिचा भाव दोन्ही वधारलेत. मुळात काडीची ही किंमत नसतानाही तिने कुठलं काम करावं, कुठलं काम करू नये, कुठल्या कामामुळे तिचं स्टेटस कमी होईल, जास्त होईल, या सगळ्याची अक्कल तिलोत्तमाला आहेच. त्यामुळे आपला प्रॉब्लेम तिलोत्तमा नाहीच आहे. आपला प्रॉब्लेम तो जगन्नाथ आहे.
एकदा का तो व्हिडिओ माझ्या हातात आला ना तारा, की त्या सावलीला अशी नाचवीन की नाही मी, की तू बघच. पण मॉम, सावली माझ्यासाठी गातीये, तो व्हिडिओ आपण कसा मिळवायचा? आहा, मिळवायचा नाही, मिळवायचं नाही, डिलीट करायचा. आणि त्याचा एकच सोर्स आहे, सावली. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. वा, काय चाललंय? हॅलो. हा हॅलो, बोल. काय? कसं काय? बरं ठीक आहे, मी बघतो. हा मी बघतो, ठीक आहे. हा. हॅलो. काय? काय बोलतोयस, कळतंय का तुला? हा, एक एक सेकंड ना. असं कसं होईल? कधी? तू तू एक मिनिट थांब. तुम्हाला माहिती होतं तरी तुम्ही मला सांगितलं का ते आहे? काय झालं? दादा, दादा, मी करतो मग. जरा 5 मिनिटं पण देशील? तुमच्याकडे डॉक्युमेंट्स होते ना ते. आता कसं सांग? राजकुमार, फोन येत आहेत. काय झालं? कोणाचा फोन आहे? मला काही सांगाल का नाही तुम्ही? काय चाललंय? राजकुमार फोन कोणाचा? काय कसला गोंधळ इथे? मला प्लीज काहीतरी सांगा तुम्ही. आई एक सेकंड. आई तुम्ही बसा ना दोघं. नाही बसायचं नाहीये, तू आत्ता इथे सांग काय ते. ॲक्च्युली आपल्या कॉस्मॅटिक्सचं जे फ्लॅगशिप प्रॉडक्ट आहे फेअरनेस क्रीमचं, त्याच्यावर एका कंपनीने क्लेम केलंय. काय? व्हॉट नॉनसेन्स. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की फॉर्म्युला आणि पेटंट्स त्यांच्याकडे. अरे कसं शक्य आहे? आपला फ्लॅगशिप प्रॉडक्ट आहे, आपल्याकडे फॉर्म्युला आहे, आपल्याकडे पेटंट आहे, आणि इनफॅक्ट याच प्रॉडक्टवर तर आपण आपली कंपनी उभी केली आहे. एक्झॅक्टली. बाबा तसंच झालंय. येस, आणि ह्याच्याने आपल्या IPO वर मेजर इफेक्ट पडणार. एक मिनिट, तुम्ही सगळेजण काय करत होतात मग? हे मॅटर एवढं एस्कलेट होईपर्यंत नुसते बसला होतात का? मला सांगा, हे मॅटर हँडल कोण करत होतं? राजकुमार, काय? अर्ध्या तासाच्या आत सगळे बोर्ड मेंबर्स मला ऑफिसमध्ये हवे. चलो क्विक, चलो. ए काय चाललंय जयंती? सामान आहे त्यात. हो चाल.
त्या बरं शेंगदाणे पटकन 20 रुपयाचे दे 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 खोराक के 4 पैसे देते थांबा जरा खाऊन बघणार खाऊट नाही निघाले ना तर फुल पैसे जयंती काय बाई ये कौन है पता है हमारे घर के सीसीटीवी अरे वो लक्ष्य ठेवते हैं वो काय आहे ग जयंती तुझं आज उपवास आहे ना कळत नाही का रात्री उपवास सोडल्यानंतर खायचंय ना म्हणून घेतलंय काय ग बाई तू खरंच ले लो आपका शेंगदाना आप ही करो व्रत सगदेवा अरे अजून किती लांब जायचंय बाबा आई आता थोडीच पावलं चालायची बघ आपल्याला मग पोचू आपण पाय दुखले रे माझे मी काय म्हणते जरा वेळ बसायचं का आपण इथं असं म्हणतेस होय ठीक आहे एकदाच काय हे सामान पोचवलं ना मग त्या मिळालेल्या पैशातून आपण घरी एसटीने जाऊ बघ वहिनी काय ग वहिनी मला एक विचारायचं होतं विचार की आज सकाळी सगळेच टेन्शनमध्ये म्हणजे सगळेच असं मोठं काहीतरी घडल्यासारखं बाहेर आले मला कळलंच नाही नेमकं काय झालंय तुम्हाला माहिती आहे का काय झालंय ते हो काही नाही ग ते बिझनेसच्या संदर्भात काहीतरी आहे एवढी मोठी कंपनी म्हटल्यावर हे सगळं होतच असतं तो नको काळजी करू आणि आता सारंग सुद्धा गेलाय त्याच्यासोबत अख्खं मेंदळे कुटुंब आहे आणि जेव्हा मेंदळे कुटुंब एकत्र येतं ना तेव्हा असे प्रॉब्लेम्स लगेच सॉल्व्ह होतात तू नको काळजी कर नक्की ना वहिनी तुमच्या चेहऱ्यावर अजून काळजी दिसते सांगा ना काय झालंय अगं मी तुझ्या मनाच्या आणि खरं तर माझ्या मनाच्याच समाधानासाठी हे सगळं बोलले सावली यावेळी प्रॉब्लेम खरंच खूप मोठा आहे एवढा मोठा आहे की कंपनीच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण झाला पण तू नको काळजी करू होईल सगळं व्यवस्थित तू नाश्ता केलायस का चल नाही आज महालक्ष्मीचं व्रत आहे ना माझा उपवास आहे महालक्ष्मीचं व्रत म्हणजे काय ग म्हणजे महालक्ष्मीचं व्रत केलं ना तर घरात सुख समृद्धी संतती संपत्ती आणि शांती लाभते आणि लक्ष्मीची कृपा आपल्यावर कायम राहते घरावर आलेलं संकट टळतं आणि सगळं मंगलच घडतं खरंच का ग मी केलं तर चालेल का नाही वहिनी चालेल की चालेल मग काय विचारतो मी तुम्हाला नाही आहेत उत्तर कोणाकडेच उत्तर नाही आहेत आपल्या कंपनीमधली कॉन्फिडेन्शियल गोष्ट लीक कशी काय होऊ शकते अरे काहीतरी विचारतो मी तुम्हाला कोणीतरी बोलणार आहे का एवढा महत्वाचा डेटा लीक कसा काय झाला दादा ओरिजिनल डेटावाली हार्ड ड्राईव्ह मिसिंग आहे आणि सीसीटीव्ही मध्ये पण चेक केलं पण नाही सापडलं काही तुम्ही जाऊ शकता वकील सर काय करू शकतो आता आपण आपल्याकडे वेळ फार कमी आहे आज 6 वाजेपर्यंत त्यांच्या विरोधात असलेले पुरावे जर आपण कोर्टात सादर नाही केले तर हा निकाल त्यांच्या बाजूने लागू शकतो मी सांगतो तुम्हाला नील काय झालं फॉर्म ही बातमी मार्केटमध्ये लीक झाली
त्यामुळे डिस्ट्रीब्युटरने आपलं कन्साइनमेंट होल्डवर ठेवलं आहे. नाही, या गोष्टीचा आपल्या स्टॉकवर मार्केटमध्ये मेजर इफेक्ट होईल. आपली मार्केट व्हॅल्यू एका झटक्यात खाली जाऊ शकते. संकट आली की चारी बाजूनी येतात. ज्या प्रॉडक्टसाठी आपण एवढे झटलो, ज्या प्रॉडक्टमुळे आपल्याला ओळख मिळाली, ज्या प्रॉडक्टच्या जीवावर ही कंपनी आपण उभी केली खंबीरपणे, तेच प्रॉडक्ट जर का आपल्याकडे राहिलं नाही तर कोट्टनवाल्यांच्या घरात असल्यासारखं वाटायला अगदी. कोणाचा फोन आला? साऊ, साऊचा फोन आहे. हा साऊ, अरे कशी आहेस ग तू? राहते की मस्त मालात लोळत पडली असेल तिथं. अहो विचारायचं तर मला विचारा की कशी आहेस, उपवास कसा चालू आहे, भूक लागली का नाही, विचारा की. दादा ऐक ना, जरा आईला फोन दे ना. अच्छा, आई सोबत बोलायचं वय. थांब थांब, येतो आईकडे, तुझ्यासोबत बोलायचं. हॅलो साहू, बाळ कशी आहेस गा? बरी आहेस ना? आई मी बरी आहे. बरं ऐक ना, मला सांग महालक्ष्मीची पूजा कशी मांडायची? साऊ, संसाराला लागली ग हो बाई पोर माझी. सौभाग्यवतीचं व्रत करते नाही का? व्रताचं काय कौतुक आहे त्या? एवढे वर्ष मी व्रत करते, आहेत का माझ्याकडे शेंगदाणे खायला तरी पैसे? हा काय हो सासूबाई, तुम्ही बी करताय ना व्रत? आहे का घरात लक्ष्मी? तिला म्हणावं ज्या घरात एवढी लक्ष्मी आहे ना तिथे नाटक गरजेची नाही. सांगा काही व्रत नको सांगू टाका बरं. जयंती गप्ते का जरा. तू काही तिच्याकडे लक्ष देऊ नको बरं बाळे. हे पहा, जी सौभाग्यवती पूर्ण श्रद्धेने आणि मनाने लक्ष्मी मातेचं व्रत करते ना, त्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा सदैव वास असतो बरं. पण ते हिला काय कळणार? नको लक्ष देऊ हा बाळे तू. आई अगं जाऊ दे ते सगळं, तू मला सांग ना पूजा कशी मांडायची. हा सांगते हा. हे पहा, एक श्रीफळ घ्यायचं, तांब्याचा कलश घ्यायचा, शेवंतीची वेणी घ्यायची, आणि हा साऊ, सगळ्यात महत्वाचं म्हणजे तू जो नैवेद्य लक्ष्मी मातेला दाखवणार आहे ना, तोच नैवेद्य जावई बापूंना खायला द्यायचा. तरच तुझं व्रत पूर्ण होईल. लक्षात ठेव हा बाळे. बरं ठीक आहे आई, मी ठेवते. हा ठेव ठेव. झालं का आता? चला, आपली लक्ष्मी वाट बघतीये. चल. चला आता. पूजा कशी मांडायची ते विचारून घेतलंस ना? हो. बरं मग चल देवघरात पूजा मांडू. चल. देवघरात? हो. का? आणि मी हे अशी सावली, देवी कधी भक्तांमध्ये भेदभाव करते का? नाही ना? मग चल.